प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंधर क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर महाराज धीराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या महाराष्ट्रातील जनतेला व संपूर्ण भारतभर असलेल्या शिवसैनिकांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज एका अशा राजाची जयंती आहे ज्याने स्वतःचं पूर्ण आयुष्य जन्मापासून मरेपर्यंत जनतेच्या कल्याणासाठी अर्पण केलं, ज्यांनी 300 वर्ष महाराष्ट्रात पडलेल्या काळोख रात्रीचा स्वतः सूर्य बनून नाश केला होता। आज ज्यांची पूर्ण जगभर कीर्ती आहे, अमेरिकेसारखा बलाढ्य देश ज्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणून संबोधतो आणि ज्यांच्या जीवनाचा अभ्यास करतो, जो सूर्य शिवनेरीवर उगवला आणि रायगडावर मावळला आणि या दोन ठिकाणांची सुरुवातीची 2-2 अक्षरे घेतली तर आपल्या राजाचं नाव बनतं शिवराय। आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, पण मित्रांनो, मला वाटतं आपण त्यांची जयंती साजरी करत असताना आपण वर्षानुवर्षे आपल्या राजाची जयंती कशी साजरी करतो यावर थोडा विचार करण्याची गरज आहे। मित्रांनो, 19 फेब्रुवारी जवळ येताच आपण कित्येक दिवसांअगोदर त्यांच्या जयंतीला त्यांच्या जयंतीच्या तयारीला लागतो, वर्गणी जमा करतो, शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठाले पोस्टर छापतो, छत्रपती शिवाजी महाराज यांची लोगो असणारी टी-शर्ट शर्ट प्रिंटिंगला टाकतो, जयंतीच्या निमित्त भाषण देण्यासाठी मोठमोठ्या वक्त्यांना पैसे देऊन बोलवले जाते, डीजे सांगितला जातो, रॅली काढल्या जातात आणि एकदा का 19 फेब्रुवारी झाली की पुढच्या 19 फेब्रुवारीची वाट पाहत बसतो। मित्रांनो, शिवजयंती म्हणजे महिनाभर वर्गणी जमा करायची आणि जयंतीच्या दिवशी भाषणबाजी डीजे रॅली काढून साजरी करणं। एवढंच का? आज महाराष्ट्रात एवढ्या साऱ्या समस्या असताना महाराज जर आज आपल्यात असते तर त्यांनी त्यांचा जन्मदिवस असा साजरा केला असता का? नाही मित्रांनो, त्यांनी जनतेच्या समस्या अगोदर सोडवल्या असत्या। मित्रांनो, माझा शिवजयंतीस विरोध नाही, पण शिवजयंती कशा रीतीने साजरी होते त्याला विरोध आहे। मित्रांनो, तुम्ही जर 20-30 हजार रुपये डीजेवर खर्च करत असाल, हजारो रुपये पोस्टर छापण्यावर करत असाल, तर त्याच रकमेची पुस्तके एखाद्या शाळेला किंवा एखाद्या ग्रंथालयाला शिवजयंतीची भेट म्हणून द्या। तुम्ही हजारो रुपये खर्च करून टी-शर्ट छापत असाल तर तेवढ्याच रकमेची चादरी व कपडे रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या किंवा गरिबांना शिवजयंतीच्या निमित्ताने भेट म्हणून द्या। आज पूर्ण भारतभर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे। आज महाराष्ट्रात काही भागात पाण्याची कठीण समस्या आहे आणि त्यावर उपाय म्हणून त्या भागात पावसाचे पाणी अडवण्यासाठी जेणेकरून ते जमिनीत मुरेल, जे शक्य आहे ते कामे केली जात आहेत। म्हणून माझं आव्हान आहे सर्व महाराष्ट्रातील तरुणांना, तुम्ही जर शिवजयंतीच्या दिवशी 2-3 तास डीजेवर नाचत असाल तर दुसऱ्या दिवशी तितकाच वेळ एखाद्या ठिकाणी जाऊन श्रमदान करा। शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, तपासणी शिबिर, चांगल्या शब्दांत शिवचरित्र सांगणारी पुस्तके घरोघरी वाटा, जेणेकरून आपल्या राजाची विचारधारा घरोघरी पोहोचतील आणि शिवाजी राजांना अपेक्षित असलेली मावळे तयार होतील आणि आपल्या महाराष्ट्रात पुन्हा स्वराज्य बनून जाईल। आजपासून शिवजयंती साजरी करत असतानाच तुमची आणि शिवाजी महाराजांच्या नावाला शोभतील, त्यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा म्हणून शोभतील असे कामे करायला सुरुवात करू। जय शिवराय।